मंडळी, आता मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असे व्हिडिओ की ज्या व्हिडिओनी समाजामध्ये वेगवेगळ्या समाजामध्ये तेढ निर्माण होईल. आधी लोक काय करायचे की ओबीसीमध्ये मराठ्यामध्ये वाद निर्माण होईल असे व्हिडिओ, असे वक्तव्य करायचे. आता बी काही नेत्यांचे, काही समाजकंटकांचे असेच व्हिडिओ आणि वक्तव्य हे मीडियावरून प्रसारित होत आहेत. आता मुस्लिम बांधवांचं आपलं काहीच नव्हतं, पण मुस्लिम बांधवासोबत एक व्हिडिओ जरांगे पाटलांचा त्यांचा लोकांनी असा सादर केलेला आहे. पण हे सगळं आपल्यामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आहे. त्यामुळे समाजाने हे डोक्यात न घेता, आपल्यामध्ये वाद निर्माण न करता, एकमेकाला वाईट न बोलता, ह्याचा विचार न करता आपला दिवाळीचा सण साजरा करायचा आहे. कारण ह्या नेत्यांचं सुद्धा स्वतःची पोळी, राजकीय पोळी भाजण्यासाठी असे वक्तव्य करीत आहेत. मराठा समाजाच्या मनात चीड निर्माण व्हावी आणि दुसऱ्या समाजाच्या मनात चीड निर्माण व्हावी, एकमेकांमध्ये द्वेष पसरावा, यासाठी ते असे व्हिडिओ आणि वक्तव्य प्रसारित करत आहेत. पण शेतकरी आधीच अतिवृष्टीमुळे त्रस्त आहे आणि दिवाळीचा सण आता तोंडावर आलेला आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून मदत केव्हा पोहोचतील केव्हा नाही हे काही सांगता येत नाही. पण अजून सुद्धा शेतकऱ्यांना ऋण काढून सण करावा लागेल, लेकराबाळांना खाऊ घालावे लागेल आणि दिवाळी साजरी करावी लागेल. या कर्जापायी कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत. पण आज समाजात शांतता व एकता राहावी आणि हा दिवाळीचा सण आनंदाने साजरा करावा. कुणाच्या वक्तव्याकडे काहीच न लक्ष देता आपण जसे आहेत तसे ऐक्याने सगळ्यांनी